राजा बनने के लिए क्या करना पडेगा किंवा जीवनात यश मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे हे सांगणारे एक अतिशय प्रसिद्ध असे यूपीएससीचे कोच असणारे अवध ओझा यांचा मात्र कालच्या दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झालाय। डिसेंबर 2024 मध्ये त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता आणि एक प्रकारे दिल्लीच्या आम आदमी पक्षासाठी मोठ्या प्रमाणावर कॅम्पेनिंग केलं होतं। दिल्लीच्या पडपटगंज या मतदारसंघातून अवध ओझा यांचा तब्बल 28,000 मतांनी पराभव झालाय। हा दिल्लीतल्या पराभवांच्या पैकी एक अत्यंत मोठा पराभव आहे। आणि तुम्हाला माहिती आहे अवध ओझा यांचा पराभव करणारे रवींद्र सिंग नेगी कोण आहेत? हे रवींद्र सिंग नेगी म्हणजे दिल्लीच्या महापालिकेचे एक नगरसेवक आहेत, ज्यांना दिल्ली भाजपानं या वेळेला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं। तर हे रवींद्र सिंग नेगी तेच आहेत ज्यांचा एक व्हिडिओ मागच्या काही दिवसापूर्वी व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तुम्ही पाहिलं होतं की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एका व्यक्तीच्या स्टेजवरच 3 वेळा पाया पडले। तीच व्यक्ती म्हणजे रवींद्र सिंग नेगी। याच रवींद्र सिंग नेगींनी अवध ओझा यांचा मोठा पराभव केलाय।